एक भारत श्रेष्ठ भारत। जेव्हा केव्हा भारताच्या एकतेविषयी चर्चा होते तेव्हा लोहपुरुष सरदार पटेल या व्यक्तिमत्वाचं स्मरण स्वाभाविकपणे होत असतं। खरं तर पोलादी वृत्ती आणि मानसिकतेनंच 562 राजघराण्यांचं विलिनीकरण करून एका सशक्त राष्ट्राची निर्मिती करणं शक्य होणार होतं। स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात अनेक राजघराण्यांची राज्य होती। भारतात शेकडो बोलीभाषा आणि असंख्य भाषा आहेत। प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी वेशभूषा आणि खाद्य संस्कृती आहे। अर्थात इतकी विविधता असली तरी देखील निश्चितच असं काहीतरी आहे ज्यानं आपल्याला एकाच बंधात बांधून ठेवलं आहे। त्यातूनच आपण परस्परांशी जोडले गेलो आहोत। जेव्हा आपण भारत या देशाबद्दल बोलतो तेव्हा आपल्यासमोर एक असं राष्ट्र उभं राहतं जिथे विविधता आहे, मात्र आपली संस्कृती एकसारखीच आहे। आपल्या सर्वांमधल्या याच भावनेला अधिक दृढ करण्यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला एक संदेश दिला होता, तो म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत। एक भारत श्रेष्ठ भारत। एक भारत श्रेष्ठ भारत कल्पना ये है, हर वर्ष अपने राज्य को किसी एक राज्य के साथ हर राज्य जोड़े। मान लीजिए हरियाणा तय करे कि भाई 2016 हम तमिलनाडु से जुड़ेंगे, तो 2016 में हरियाणा में स्कूलों में बच्चों को कम से कम 100 वाक्य तमिल भाषा के सिखाए जाए। हर बच्चे को तमिल का एक गीत सिखाया जाए। तमिल फिल्म फेस्टिवल हो, तमिल नाट्य प्रयोग हो, तमिल खाने का कार्यक्रम हो, और हरियाणा के लोग यात्रा करने के लिए तमिल जाए, तमिलनाडु के लोग हरियाणा आए। एक साल भर हरियाणा में तमिलनाडु चलता रहे और तमिलनाडु में हरियाणा चलता रहे। देश की एकता को जोड़ने का, देश के अन्य राज्यों को पहचानने का, अन्य भाषाओं को जानने का एक सहज उपक्रम बनेगा। एक भारत श्रेष्ठ भारत। भारताच्या राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ गुजरातमध्ये भरूच जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर त्यांचा 182 फूट उंच पुतळा स्थापन करण्यात आला आहे। केवडिया इथं स्थापन केलेला हा पुतळा आज भारताची एकता आणि श्रेष्ठतेचं प्रतीक बनला आहे। राष्ट्रीय एकतेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न पाहिलंय त्याविषयी सांगताना भाजपा नेते सुनील शास्त्री म्हणतात, जिस तरह से उन्होंने राष्ट्रीय एकता के लिए अपने आप को पूर्ण रूप से देश के प्रति समर्पित किया है और प्रयास इस बात का कर रहे हैं कि राष्ट्रीय एकता पूरी प्रबल शक्ति के साथ देश को आगे बढ़ाए। इसके लिए मैं उनको हार्दिक बधाई देता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उनका नेतृत्व देश को हमेशा मिलता रहे। तसं पाहिलं तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या देशाला राजकीय दृष्ट्या आधुनिक राष्ट्र किंवा राज्य या संकल्पनांची तशी फारशी ओळख नव्हती। मात्र अनंत काळापासूनच आपल्या संस्कृती आणि परंपरांनी देशातली एकसंधता कायम राखली आहे। यामुळेच तर अगदी प्राचीन काळापासून भारत म्हणजे एक महान सांस्कृतिक देश ही आपल्या देशाची ओळख निर्माण झाली आहे। सांस्कृतिक राष्ट्राची ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अगदी जवळची वाटते। याच विषयी सांगताना ज्येष्ठ पत्रकार अच्युतानंद मिश्रा म्हणतात, एक भारत श्रेष्ठ भारत एक ऐसा सांस्कृतिक आह्वान है, इसमें देशराग झलकता है। ये एक भारत श्रेष्ठ भारत देश प्रेम का महामंत्र है। ये कोई राजनीतिक मुद्दा नहीं है, ये एक सांस्कृतिक आह्वान है, एक सांस्कृतिक संकल्प है। और नरेंद्र मोदी जी को ये विचार नए नहीं है, बहुत पुराने उनके संस्कार हैं। जो संस्कार उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और पंडित दीनदयाल उपाध्याय के विचारों, प्रेरणाओं, संस्कारों से लिया था, उसको ही उन्होंने पुनर्व्याख्यायित किया है, पुनर्प्रतिष्ठित किया है। एक भारत की जो राजनीतिक परिकल्पना है, जिसको प्रधानमंत्री के रूप में कार्यान्वित करने की कोशिश मोदी जी कर रहे हैं, और श्रेष्ठ भारत तो एक संकल्प है, जैसा मैंने कहा, वो एक लक्ष्य है। डॉक्टर राम मनोहर लोहिया बताते थे कि भारत में राष्ट्रीय एकता तमाम विरोधों के बावजूद मौजूद है। पूरे भारत में
भोजन में, भजन में, भाषा में, भूषा में, भवन में, भगवानों में अनेक तरह की विविधताएं दिखाई देती हैं। लेकिन यही उसकी विशेषता है कि इसके बावजूद भी राष्ट्रीय एकता ये बनी रहती है। खरं तर भारताच्या सांस्कृतिक एकतेची ही नाळ आपल्या धार्मिक तीर्थस्थळांशीही जोडलेली आहे आणि प्रधानमंत्री मोदी यांना याची पक्की जाणीवही आहे आणि यामुळेच तर शीखांचं पवित्र तीर्थस्थळ असलेल्या कर्तारपूर साहिबसाठी सरकारनं पाकिस्तानशी चर्चा केली आणि त्यानंतर तिथं जाण्यासाठी विशेष कॉरिडॉरची रचना करून तो खुला केला गेला। आता या पवित्र ठिकाणाला भारतातले यात्रेकरू भेट देऊ शकतात आणि नतमस्तक होऊ शकतात। कर्तारपूर गुरुद्वारा म्हणजे शीखांचे पहिले गुरु नानक देव यांचं जन्मस्थान। सध्याच्या भौगोलिक सीमांनुसार ते आता पाकिस्तानात आहे। याच गुरुद्वारात गुरु नानक देव यांनी अखेरचा श्वास घेतला होता। प्रधानमंत्र्यांच्या वैचारिक दृष्टिकोन आणि त्यातूनच त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच तर गुरु नानक देव यांच्या प्रकाश पर्वाला 9 नोव्हेंबर 2020 रोजी या कॉरिडॉरचं उद्घाटन होऊ शकलं। भारताला जोडण्याच्या नव्या प्रयत्नांसाठी ही तारीख आता इतिहासात कायमची कोरली गेली आहे। शीख समुदायाच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत गुरु ग्रंथ साहिबच्या अफगाणिस्तानात असलेल्या 3 प्रतीही अलीकडेच भारतात परत आणल्या आणि त्यांची सन्मानपूर्वक स्थापनाही केली। केवळ सांस्कृतिकच नाही तर भारताच्या एकसंधतेची नाळही आपल्या धार्मिक तीर्थस्थळांशीही जोडलेली आहे। त्यामुळेच तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतातल्या तीर्थक्षेत्रांकडे देशाच्या एकतेचं प्रतीक म्हणून पाहतात। मग ती देशाच्या 4ही दिशांना वसलेली शक्तिस्थळं असोत की ज्योतिर्लिंग। जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या तीर्थस्थळांच्या सामर्थ्याचं स्मरण करतात। जब मैं भारत जोड़ो आंदोलन की बात करता हूं तो उसका भाव केवल भौगोलिक या वैचारिक जुड़ाव तक सीमित नहीं है। ये भविष्य के भारत के निर्माण के लिए हमें हमारे अतीत से जोड़ने का भी संकल्प है। इसी आत्मविश्वास पर हमने अतीत के खंडहरों पर आधुनिक गौरव का निर्माण किया है। कोणतेही राष्ट्र केवळ भूभागाच्या आधारावर निर्माण होत नाही। कोणत्याही राष्ट्रातली एकता केवळ ताकदीच्या जोरावर मजबूत होऊ शकत नाही, तर त्या राष्ट्रातल्या महान सांस्कृतिक परंपरा देखील त्या देशाला एकसंध ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। I had the privilege of working with Mr. Modi when he became the Chief Minister of Gujarat, first in the Finance Department and later when I became Chief Secretary from the year 2005 to 2007. There are many things which are remarkable about Mr. Modi as a leader and as an administrator. He is a man of vision. He can see things which would happen in the future or which should happen in the future. या वस्तुस्थितीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना खूप चांगली जाणीव आहे। कोरोना साथीच्या काळात सर्वत्रच नुकसानीची परिस्थिती निर्माण झाली। लोक विनाकारण स्वतःसाठी औषधांचा साठा करू लागले होते। तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेत देशाला आपल्या परंपरांची आठवण करून दिली। 26 एप्रिल 2020 रोजी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांमागच्या भावना समजून घेतल्या तर जीवन समजून घेण्यासाठीचं एक नवं द्वार खुलं होतं आणि भारतानं नेहमीच प्रकृती आणि विकृती या विचारांच्या पलीकडे जात आपल्या संस्कृतीला अनुकूल असेच निर्णय घेतले आहेत। अगर मानव प्रकृति की चर्चा करे तो ये मेरा है, मैं इसका उपयोग करता हूं। इसको और इस भावना को बहुत स्वाभाविक माना जाता है, किसी को इसमें कोई ऐतराज नहीं होता। इसे हम प्रकृति कह सकते हैं। लेकिन जो मेरा नहीं है, जिस पर मेरा हक नहीं है, उसे मैं दूसरे से छीन लेता हूं, उसे छीनकर उपयोग में लाता हूं, तो हम इसे विकृति कह सकते हैं। इन दोनों से परे, प्रकृति और विकृति से ऊपर जब कोई संस्कारित मन सोचता है या व्यवहार करता है तो हमें संस्कृति नजर आती है। जब कोई अपने हक की चीज, अपनी मेहनत से कमाई चीज
अपने लिए जरूरी चीज कम हो या अधिक, इसकी परवाह किए बिना किसी व्यक्ति की जरूरत को देखते हुए खुद की चिंता छोड़कर अपने हक के हिस्से को बांट करके किसी दूसरे की जरूरत पूरी करता है, वही तो संस्कृती है। आपल्या रेल्वेनंही देशाला परस्परांशी जोडून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आपली रेल्वे केवळ प्रवाशांची वाहतूक करत नाही, तर ती सांस्कृतिक विविधतेतही एकता निर्माण करणारी दुवा म्हणूनच कामी आली आहे. अर्थात असं असतानाही देशाचा ईशान्येकडचा प्रदेश आणि काश्मीरच्या खोऱ्यात रेल्वेचं जाळं तितकंसं विस्तारलेलं नाही. काश्मीर खोऱ्यात स्वातंत्र्याच्या तब्बल 67 वर्षांनंतर 4 जुलै 2014 रोजी पहिल्यांदा रेल्वे पोचली. मात्र अजूनही काश्मीरमधला मोठा भूभाग रेल्वे सुविधेपासून वंचित आहे. संपूर्ण ईशान्य भारतातही जवळपास अशीच परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला परस्पराशी जोडण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलंय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ईशान्य भारतातल्या राज्यांच्या राजधान्या लवकरच रेल्वेनं जोडल्या जातील अशी घोषणा केली. त्यासोबतच काश्मीरलाही 2023 पर्यंत रेल्वेनं जोडलं जाणार आहे. मेरा नाम मियां हुसैन गुलबेग, मैं धोरडो जुथ ग्राम पंचायत का सरपंच हूँ. हमारे गांव का बहुत विकास हुआ है. वो नरेंद्र मोदी साहब जब गुजरात के मुख्यमंत्री थे तब उन्होंने यहाँ पे रणोत्सव शुरू करवाया, जिसकी वजह से आज हमारे गांव का बहुत विकास हुआ है. गांव मेरा हर फैसिलिटी से माला माल है. गांव में बैंक है, 3 ATM है, गांव में हाई स्कूल है, गांव में हॉस्पिटल है, गांव में रोजगारी है, गांव में 2 साल पीने का पानी है. ऐसे बहुत सारे 40 मुद्दा विकास का जो है वो धोरडो गांव में हुए हैं. इलेक्ट्रिसिटी 66 kV है, वाईफाई है, 4G टावर है, टेलीफोन एक्सचेंज है. ऐसे धोरडो का विकास हुआ है. अच्छे रोड रास्ते हैं. एक भारत श्रेष्ठ भारत. संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं देश प्रगतीपथावर जाऊ शकतो याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्की जाणीव आहे. त्यामुळेच तर ते तंत्रज्ञानामागची वैचारिक प्रक्रिया समजून घेणं आणि त्याचा शोध घेण्याचा आग्रह धरत आले आहेत. आर्थिक ताकद आणि तंत्रज्ञानाच्या बळावर समृद्ध झालेल्या देशानं जर भूतकाळातल्या आपल्या संघर्षाकडे दुर्लक्ष केलं तर त्या देशाच्या भावी पिढ्यांना त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी देशानं काय किंमत चुकवली आहे याविषयी काहीही माहिती मिळणार नाही. त्यामुळेच तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचं आवाहन केलं आहे. हमने इस आजादी के अमृत महोत्सव को 75 सप्ताह तक मनाना तय किया. 12 मार्च से शुरू हुआ है और 2023 15 अगस्त तक इसको चलाना है. उत्साह भर से आगे बढ़ना है. स्वातंत्र्यानंतर भारताची ओळख एक शक्तिशाली देश म्हणून नक्कीच निर्माण झाली आहे. मात्र तरी देखील दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक प्रवाहांमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ काहीशी कमकुवत होताना दिसते आहे, हे नाकारता येणार नाही. ती जोडण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे तो एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणलेला हा उपक्रम खऱ्या अर्थानं अभिनव आहे. या उपक्रमातून भारताच्या विविध राज्यांमधले लोक परस्परांची संस्कृती समजून घेऊ शकतील, ती अनुभवू शकतील. इतकंच नाही तर ते परस्परांसोबत भावनिक नातंही विकसित करू शकतील. या उपक्रमामुळे देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोक परस्परांच्या जवळ येऊ शकतील, त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतील. असं घडल्यानंच परस्परांविषयी मनात जे काही अंतर असेल ते नक्कीच मिटून जाईल. यानंतरच उभं राहील असं एक राष्ट्र जे भौगोलिकदृष्ट्या तर एकसंध आहेच, मात्र त्याही पलीकडे ते सांस्कृतिकदृष्ट्याही अधिक मजबूत झालेलं असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रमाबद्दल सांगताना सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक म्हणतात, लोगों में भाईचारा बढ़ा है, प्रेम से रहने की बात कर रहे हैं. ये बहुत ही अच्छी बात है एक अखंड भारत के लिए, श्रेष्ठ भारत के लिए. और इसमें माननीय प्रधानमंत्री का बड़ी योगदान है. तो हम आशा करते हैं कि माननीय प्रधानमंत्री का सपना पूरा होगा और देश अखंड होगा और श्रेष्ठ होगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमामुळे देशाची एकता आणि सलोखा अधिकाधिक मजबूत होत आहे. विविधतेतही एकतेची प्रचिती देणारी संस्कृती असलेला देश परस्पराशी जोडला जात आहे.